सागरी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुरुवाती लोणी भले विठ्ठले सुरुवाती लोणी भले विठ्ठले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सुकृताची लढी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची लढी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा आशा पाश निवारोनी तेरी आशा पाश निवारोनी तेरी आशा पाश निवारोनी ईशय पोटांचा धनारायो ईशय पोटांचा धनारायो आवडे जन धन माता आवडे जन धन माता आवडे जन निर्वाणी गोविंद से मागे पुढे निर्वाणी गोविंद से मागे साकडे पडोने देश
तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला आवडे जन आणि सत्या भावे करा मोकळा करा कडक करा आणि रिटर्न लावा द्या रिटर्नचा आवाज रे राम राम धनु राम दे विको नको विको एकच पाठ भक्त असे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास आशा निवारो गेले आशा पाश निवारो विषय तो दांत झाला राजा विषय तो दांत झाला राजा गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे
अशापाश गेले अशापाश गेले अशापाश गेले अशापाश गेले अशापाश गेले अशापाश निवारून गेले अशापाश गेले अशापाश निवारून गेले अशापाश निवारून विषय तो गेले आशा पाश निवारुनी गेले आशा पाश गेले आशा पाश निवारुनी आशा पाश निवारुनी विषय तुझ्याचा मला नारायण विषय तुझ्याचा मला नारायण नावडे
ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सांकडे पडोनी दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साईह तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साईह घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठाला विठाला
महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे जना संता जिया दूसरे जना संता जिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काशाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपद्ये सविंदु सिंधु शुष्कलंग तरंग भंग रंजितं दिशत्सु पाप जात जात कारिवार्य संयुतं पतंगदूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शबरीनामकुलोत्पन्नं मारुतिर्नामयस्य पिता माता रायिर्नामयस्य तन्नमामि किसनगिरीं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा सर्वांनी एक ताली वाजवायची मजा करायची एक ताली ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय संगिरी संगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा संगिरी बाबा जय जय संगिरी बाबा जय जय किसनगिरी बाबा संगिरी बाबा जय जय संगिरी बाबा देवा तुची गणेशो ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता हृदय हे आपुले चौफाळून या भले प्रभो तुम्ही महेशाची मूर्ते आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरे गंगावती तरी स्वीकाराल की शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा पंढरीच्या देवराया पाया
भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला भक्ताचं लक्षण सांगतात. विठारा विठारा या अभंगामध्ये संताचं भक्ताचं साधूचं लक्षण तुकोबराय सांगतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. त्या भक्ताचा एकच विषय झालेला आहे, नारायण हाच त्यांचा विषय झालेला आहे. त्या भक्तावरती संकट आलं तर तो भगवान परमात्मा त्याला त्याच्यातून निवारतो. निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच संकडे पडो निधी. आणि अशा भक्ताच्या सत्कर्मामध्ये जर कोणी आडवं आलं, त्याला सत्कर्मामध्ये जर कोणी भीती घातली तर तुकोबराय म्हणतात त्याला नरकाला जावं लागतं. तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साईह घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. विढाला विढाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री क्षेत्र जायगुडे आखाडा या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण 18वा अध्याय आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या जीवनचरित्र ग्रंथाचं पारायण या ठिकाणी 3 दिवसामध्ये संपूर्ण होत आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांचे आशीर्वाद आपल्याला आहे, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. एखादं कार्य करायचं म्हणलं की त्याच्याकरता कुणाचे तरी आशीर्वाद लागतात. घरामध्ये एखादं शुभ कार्य करायचं असेल तर आपण वंदन कोणाला करतो? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा गणपती बाप्पाला वंदन करतो. तसं एखादं कार्य करायचं म्हणलं की कोणाचे तरी आशीर्वाद लागतात. आशीर्वादाशिवाय ते कार्य पूर्णत्वाला जात नाही, शेवटाला जात नाही. जसं विश्वमाऊली ज्ञानोबरांनी आपल्याच भूमीमध्ये नेवासामध्ये ज्ञानेश्वरी सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात श्रीगुरूंची माझ्यावरती कृपा आहे, येथ एकसे आधारू तेनेची बोले मी सदुरू जय सानुकुळू श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबराय म्हणतात श्रीगुरूंच्या कृपा आशीर्वादानं त्यांनी माझ्यावरती कृपा केली आणि त्यांच्या कृपेमुळं हा ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्णत्वाला गेलेला आहे, शेवटाला गेलेला आहे. नाहीतर ज्ञानोबराय स्वतःचा अधिकार सांगत असताना म्हणतात यर्वे तरी मी मूर्खो जरी झाला अविवेको तरी संत कृपा दीपको स्वजबोळ असे. वास्तविक ज्ञानोबरायांचा अधिकार हा होता का? नाही. पण ज्ञानोबराय स्वतःकडे कमीपणा घेतात. जे स्वतःकडे कमीपणा घेतात, स्वतःला लहान म्हणतात, ते जगामध्ये मोठेच असतात. तुकोबराय सुद्धा म्हणतात ना मज पामराय काय थोरपण पायाची वाहन पायी बरी. ज्ञानोबराय सांगतात हा ग्रंथ मी लिहिण्याकरता सांगण्याकरता घेतला. याच ठिकाणी कुठं त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालयासे. त्रिभुवनापैकी एक पवित्र स्थान ते म्हणजे नेवासा. हे त्रिभुवन पवित्रच आहे, पण ज्ञानोबरायांनी या त्रिभुवनापैकी पवित्र भूमी नेवासा निवडली. इतर तीर्थक्षेत्र नव्हते का? होते ना, गंगोत्री यमुनोत्री काशी प्रयागराज पंढरपूर, त्याला तर महायोगपीठ आपण म्हणतोय. पण तिथं सुद्धा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली नाही. ज्ञानोबरायांनी नेवाशालाच सांगितली. त्याचं कारण आहे इथं अमृत वाटप झालं होतं. समुद्र मंथन झालं त्यावेळेला इथं अमृत वाटप झालं
आणि मग ज्ञानोबराय महाविष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान विष्णूंनी इथं मोहिनी रूप धारण केलं आणि इथं अमृत वाटप केलं. आणि ते भगवान विष्णूचेच अवतार असणारे ज्ञानोबराय आपेगावला जन्माला आले आणि आळंदीमध्ये त्यांनी कार्य केलं. नेवाशाला मग त्यांनी ज्ञानोबरायांनी विचार केला असावा की आपण विष्णू अवतारामध्ये अमृत वाटप केलं, मग आता सुद्धा जे ज्ञानामृत आपल्याला जगाला द्यायचंय ते कुठं द्यायचं? नेवाशालाच जाऊन द्यायचं. म्हणून कदाचित ज्ञानोबराय इथं आले असतील. विठाला विठाला आणि इथं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी जगाला सांगितली, हे ज्ञानामृत इथं दिलं. मग ज्ञानोबराय सांगतात ही ज्ञानेश्वरी मी सांगण्याकरता घेतली, पण ती कुणामुळे पूर्णत्वाला गेली? तर ती ज्ञानेश्वरी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांची माझ्यावरती कृपा आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच हा ग्रंथ पूर्णत्वाला गेला. कार्य करायचं म्हणलं की आशीर्वादाची गरज आहे. तसं हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी करायचं म्हणलं की याच्याकरता आशीर्वाद लागतात. आशीर्वादाशिवाय ते कार्य पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून या सप्ताहाकरता ज्यांचे आशीर्वाद आहे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, बाबांची कृपा आशीर्वाद आहेत. तसेच वैकुंठवासी बन्सी बाबा, योगीराज मौनी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच सर्वांचं श्रद्धास्थान शांतीब्रह्म देवगडचे पूजनीय बाबा, बाबांच्याही कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मला वाटतं बाबा या ठिकाणी भेट देण्याकरता येणार आहेत. बाबांचे आशीर्वाद आहे. गुरुवर्य स्वामीजींचेही कृपा आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहे. गुरुवर्य देवीदासजी महाराज मस्के शास्त्री यांचीही कृपा आशीर्वाद या कार्यक्रमाकरता आहे. आणि सर्व भाविकांच्या सहकार्यानं या ठिकाणी मारुतरायाच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय. कार्यक्रमाकरता उपस्थित अनेक श्रोते मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये भालगाव भजनी मंडळ असेल, बहिरवाडी असेल, जायगोडे आखाडा इथला असेल, नेवासा बुद्रुक असेल, धांबोरी असेल, जैनपूर असेल, घोगरगाव असेल, बेलपांढरे असेल, नेवासा बुद्रुक असेल, घोगरगाव आहेत, एकूण लाळगी वस्ती, गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज दरंदले हे या ठिकाणी आहेत. विनेकरी बाबा, तुळशीवाल्या माता, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. तसेच ज्यांनी सुंदर पंचपदी सुरुवातीला गायली श्री हरिभक्तपरायण शंकर महाराज तनपुरे ते या ठिकाणी उपस्थित आहे. इकडून गायनाचार्य ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज भोगे ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ऋषिकेश महाराज वाल्हेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड त्यांची सुंदर अशी चाल या ठिकाणी झालेली आहे. तसेच हा सप्ताह व्यासपीठ मार्गदर्शन ज्यांचं आहे, अनेक वर्षापासून जे या ठिकाणी मार्गदर्शन करतात, हरिभक्तपरायण विजयजी महाराज पवार महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच ज्यांनी सुंदर या ठिकाणी मृदुंग वाजवला श्री हरिभक्तपरायण आमचे बंधू गौरव महाराज तनपुरे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, गोड मृदुंग वाजवतात. वय कमी आहे, 2-3 वर्ष झालेले शिक्षणाकरता बाहेर आहे. तसेच आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण कानिपनाथ महाराज जाधव ते या ठिकाणी सुंदर पखवाज वाजवतात. त्यांनी सुंदर पखवाज वाजवला. ते वाजवायला असले का मग म्हणायला पण आनंद येतो. तसेच बरं, इथं मी एकटाच कीर्तनकार आहे असं नाही, सगळे कीर्तनकारी पखवाज वाजवणारे कीर्तन करतात. आता ही गाणारी महाराज मंडळी सुंदर कीर्तनकार आहेत सगळी. विजय महाराज तर आहेतच, पण ही सगळी महाराज मंडळी कीर्तनकार आहेत. आमचे भिसे बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मला या ठिकाणी सर्वांनी आमंत्रित केलं. सप्ताह कमिटी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळं सर्वांना धन्यवाद देतो. आता समोर बसलेले तर सगळे नातेवाईकच आहे, पाहुणे मंडळी समोर बसलेली सगळी. पण असो, ज्यांची सुंदर माईक सिस्टीम आहे, आमचे कानिपनाथ भाऊ गोड माईक सिस्टीम आहे.
सुरुवातीला आपण पिपरीमध्ये कार्यक्रमाला होतो, तिथून ओळख झाली. पण गोड सिस्टीम लावतात, फार काही सांगावं लागत नाही. ज्यांचे या ठिकाणी शूटिंगसाठी कॅमेरा आहे, गणेश भाऊ मुळे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेला वळतो. विठाला विठाला कोण राहील नाही ना आता? गणेश महाराज. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुकोबरा या अभंगामध्ये भक्ताचं लक्षण आपल्याला सांगतात. भक्त किती प्रकारचे आहेत, भक्त कोणाला म्हणायचं. ज्या अर्थी तुकोबरा या अभंगामध्ये भक्ताचं लक्षण सांगतात त्या अर्थी खोटे भक्तही असले पाहिजे. तुकोबरा भक्ताचं लक्षण का सांगतात? एखादा जर साधू असेल दिसण्याकरता, ज्याने कपडे परिधान केलेले भगवे वगैरे, पण तो दिसू शकतो आपल्याला, साधू भक्तही दिसू शकतो. पण तुकोबरा या ठिकाणी आपल्याला तरी भक्ताचं लक्षण का सांगतात? कारण एखादा डुप्लिकेट भक्तही असू शकतो. जसं वारीमध्ये माऊलींच्या सोहळ्यामध्ये खरे वारकरी असतात, कट्टर वारकरी असतात, वारी करणारी, अखंड भजन करणारी. पण काही काही चोरही वारीमध्ये असतात माऊलींच्या सोहळ्यामध्ये. मग त्यांनी गळ्यात माळी घातलेल्या असतात. आपलं गण तरी एक ठिकाणी लावलेला असतो आपण कपाळाला, चोराचा गण 12 ठिकाणी असतो, लक्षातच येत नाही. बरं, आपल्या गळ्यात 1-2 माळी असतील, चोराच्या गळ्यात 4-5 माळी असतात. बरं, टप्पुरे असतात. विठाला मग त्याला जर आपण भक्त म्हणलो तर कदाचित आपली फजिती होण्याची शक्यता आहे, गोंधळ होण्याची शक्यता आहे. खरं भक्त ओळखणं फार कठीण आहे या जगामध्ये. आणि म्हणून तुकोबराय भक्ताचं लक्षण आपल्याला सांगतात. एखाद्या वस्तूची सिद्धी होण्याकरता लक्षण प्रमाणाची गरज असते. तुकोबराय ज्या अर्थी भक्ताचे लक्षण या अभंगामध्ये सांगतात, वस्तूची सिद्धी, भक्त कळण्याकरता, भक्त कोणाला म्हणायचं ते कळण्याकरता तुकोबराय या अभंगामध्ये भक्ताचे लक्षण आपल्याला सांगतात. विठाला विठाला नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी अपितो लक्षणा प्रमाणाभ्यम वस्तुसिद्धी. शास्त्रकार सांगतात वस्तूची सिद्धी होण्याकरता लक्षण प्रमाणाची गरज असते. ज्ञानोबा उदाहरण सांगितलंय, सलिली पै जैसे एक होऊनी मिनले असे, परे निवडून राजहंसे वेगळे की जे. ज्ञानोबा बोलतात राजहंस पक्षी आणि बगळा आहे, दोन्ही पक्षी दिसायला सारखीच दिसतात, पांढरे शुभ्र असतात. बगळा कोणता राजहंस कोणता हे ओळखता येत नाही, कारण दिसायला सारखेच असतात. मग बगळा कोणता आणि राजहंस कोणता हे ओळखण्याकरता काय करावं लागतं? तर माऊली म्हणतात एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि दूध मिक्स करायचं. तशी आपल्याला सवय आहे बहुतेक दूध पाणी एकत्र करण्याची. 10 लिटरला 1 लिटर तरी टाकल्याशिवाय राहत नाही आपण. पण ऐका, दूध आणि पाणी एकत्रित करून ती एका वाटीमध्ये घेऊन ती वाटी आपण त्या राजहंसापुढे ठेवायची. बगळ्या पुढे ठेवली तर बगळं सगळं पिऊन टाकतो, वाटीत काही शिल्लक ठेवत नाही. दूध आणि पाणी सगळं पिऊन टाकतो, त्याला बगळा म्हणतात. आणि फक्त त्या वाटीतलं पाणी शिल्लक ठेवतो, दूध जो प्राशन करतो त्याला राजहंस असं म्हणतात. मग आपल्या लक्षात येतं राजहंस कोणता आणि बगळा कोणता. राजहंस आणि बगळा कळण्याकरता ज्ञानोबा सांगतात हे लक्षण करावं लागतं. वाटीमध्ये दूध पाणी एकत्रित करून त्यांच्या समोर ठेवावं लागतं, तेव्हा राजहंस कोणता आणि बगळा कोणता हे आपल्याला कळतं. मग भक्त कळण्याकरता भक्ताचे लक्षण तुकोबरा आपल्याला सांगणार नाही का? विठाला विठाला नाही कळालं? ऐका, उदाहरण सांगतो. शहराच्या गैवर राहणारा एक मुलगा तिथं जन्माला आला, तिथेच वाढला, लहानचं मोठं झाला. एक दिवस शाळेला सुट्टी होती आणि म्हणून खाली मुलांसोबत खेळत होता. मुलांसोबत खेळत असताना आता लहान होता, मुलांनी 2 गट केले. एका गटामध्ये हा आणि बाकीची मुलं दुसऱ्या गटामध्ये. खेळत असताना अचानक काय याच्याकडून चूक झाली माहिती नाही. बाकीचे मुलं त्याला म्हणले ए गाढवा इकडे. काय म्हणले? ए गाढवा इकडे. आता हा शहरात राहिलेला होता, त्याने गाढव कधी पाहिलं नाही. गाढव हा शब्दच पहिल्यांदा ऐकला.
तो मुलगा जवळ आला, त्या विद्यार्थ्यांना म्हणाला, गाढव कशाला म्हणतात, गाढव कोणाला म्हणतात. बाकीची मुलं त्याला हसायला लागली आणि म्हणले, गाढव कोणाला म्हणतात हे जर तुला कळत नसेल तर तुझ्या एवढा गाढव तूच. वाईट वाटलं ऋषिकेश महाराज. रडत, आता लहान होता बिचारा, रडत रडत घरी आला. आई घरामध्ये किचन वाट्यापाशी काम करत होती. आईचा जाऊन पदर वडला, म्हणे, आई मी खाली मुलांसोबत खेळत होतो, मुलं मला गाढव म्हणले. मी गाढव नाही, मला माहिती आहे गाढव कशाला म्हणतात, गाढव कोणाला म्हणतात. ज्यावेळी त्या बाळानं त्या आईला प्रश्न केला, आई गाढव कोणाला म्हणतात, हे विचारण्याच्या अगोदर घरामध्ये आईचं आणि वडिलाचं कडक भांडण झालेलं होतं. आईनं मुलानं विचारलं, आई गाढव कोणाला म्हणतात. आईनं एका वाक्यात सांगितलं, म्हणे, तुझ्या बापाला. बापाने ते बाहेरून ऐकलं. बाप म्हणला, बाळा ये इकडं, काय झालं. काही नाही बाबा, मी खाली मुलांसोबत खेळत होतो, माझ्याकडून काय चूक झाली मला माहिती नाही आणि म्हणून मुलं मला गाढव म्हणली. मी गाढव नाही हे मला माहिती आहे, म्हणून मी आईकडे गेलो. आईला विचारलं, आई गाढव कोणाला म्हणतात. तर आई म्हणते, तुझ्या बापाला. बाबा कोण गाढव, तुम्ही का मी. बाप म्हणला, बाळा तू नाही रे गाढव. म्हणलं, तर मीच गाढव. मुलगा म्हणला, तुम्ही कसे काय गाढव. बाप म्हणला, बाळा तुझ्या आईशी लग्न केलं तेव्हाच मी मोठा गाढवपणा केला. मुलगा हुशार होता, त्यांचाच होता. तो म्हणला, बाबा तुम्ही नाही गाढव, मीच गाढव. बाप म्हणला, तू कसा काय गाढव. अहो तुमच्या दोघाच्या पोटी जन्म घेऊन मीच मोठा गाढवपणा केला. विठाला विठाला. आईला वाटलं काहीतरी गंभीर घडलेलं दिसतं, काहीतरी विशेष घडलेलं दिसतं. आईनं त्या मुलाला जवळ घेतलं, म्हणले, बाळा ये इकडं, काय झालं. तुला गाढव माहिती नाही. आई गाढव कशाला म्हणतात मला खरंच माहिती नाही. मग ती आई त्या मुलाला गाढवाची लक्षणं सांगायला लागली. आई म्हणली, बाळा तू घोडा पाहिला. हो आई मी घोडा पाहिला. घोड्यामध्ये आणि गाढवामध्ये फार फरक नसतो. घोडा थोडा उंच असतो, गाढव थोडं बारीक असतं. घोड्याच्या मानेवरती लांब लांब केस असतात, गाढवाच्या संपूर्ण अंगावरती बारीक बारीक केस असतात. याच्यापेक्षा महत्वाचं लक्षण सांगितलं गाढवाचं. जे भेसूर ओरडतं त्याला गाढव असं म्हणतात. मी गाढवाचं सांगतोय. जे भेसूर ओरडतं त्याला गाढव असं म्हणतात. आईनं सगळी गाढवाची लक्षणं त्या मुलाला सांगितली. आणि एक दिवस तो मुलगा शाळेतून घरी येत असताना रस्त्याने समोरून त्याला गाढव येताना दिसलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आईनं जी आपल्याला गाढवाची लक्षणं सांगितली त्या लक्षणाने युक्त हा प्राणी आहे, यालाच गाढव असं म्हणतात. लक्षणाप्रमाणाभ्यम वस्तुसिद्धी. विठाला विठाला. गाढव कळण्याकरता गाढवाची लक्षणं आईला सांगितली. राजहंस बगळा कळण्याकरता ज्ञानोबराय आपल्याला दूध पाणी एकत्रित करून त्यांच्या समोर ठेवायला सांगतात. मग संत कळण्याकरता, भक्त कळण्याकरता तुकोबराय आपल्याला भक्ताचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. Hey,
राकेश महाराज. जे देही उदास गेले आशा पाश निवारोणे. तुकोबरा या अभंगामध्ये भक्ताचं लक्षण आपल्याला सांगतात. किती प्रकारचे भक्त आहेत ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. आर्तो तो आर्तचनी व्याजे जिज्ञासु तो जाणावयाची लागी भजे तेजेने तेने इच्छिजे अर्थसिद्धी. ज्ञानोबरा 4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये सांगतात. भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त सांगतात. पहिला भक्त सांगितला आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 भक्त आहेत. आर्त भक्त कोणाला म्हणायचं हो? ज्याचं भजन चालू आहे, जो भजन करतोय, पण कशा करता त्याचं भजन आहे तर आलेलं संकट दूर व्हावं. आपल्यावर एखादं संकट आलं तर ते निघून जावं, संकट दूर होण्याकरता त्याचं भजन चालू आहे, त्याला अर्थभक्त म्हणतात. अर्थार्थी भक्त, भजन केल्यानंतर मला काहीतरी मिळणार आहे याच्याकरता ज्याचं भजन चालू आहे त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात. द्रोबाळानं भजन केलं, अखंड साधना केली. कशा करता केली? उपमन्यूने भजन केलं. दुधाची वाटी मिळण्याकरता, दूध मिळावं याच्याकरता भजन केलं. हे भक्त अर्थार्थी भक्त आहे. आपण कोणत्या वर्गामध्ये मोडतो? आपण पाहिसा आपला आपला. जिज्ञासू भक्त कशाला म्हणतात? ज्याला देवाला जाणण्याची इच्छा आहे, माझा उद्धार कधी होईल, कधी तो भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल, कधी मी या संसार सागरातून मुक्त होईल अशी ज्याची अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवून ज्याचं भजन चालू आहे. पुसविसे हे जीवाने बाबा पुसावेसी हिची वाटे जे जे भेटे तयाशी. जो भेटेन त्याला तो विचारतो कधी भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल, कधी माझा उद्धार होईल. काही मी उद्धार पावे
पार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. अशी ज्याची अपेक्षा आहे त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. आणि चौथा भक्त सांगितला ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त कोणाला म्हणायचं? ज्याने परमात्म्याला जाणलेलं आहे, देवाचं ज्ञान त्याला झालेलं आहे, फक्त तो देवाशी एकरूप झालेला आहे, देवाशी एकरूप होऊन भजन चालू आहे. देव आणि तो भिन्नही नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देव आणि तो भिन्नही नाही, देवाशी तो एकरूप झालेला आहे. असा जो भक्त आहे त्याला ज्ञानी भक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हे चार भक्त ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी सांगितले, भगवंतांनी सांगितले. पण तुकोबराय आजच्या अभंगामध्ये भक्ताचं लक्षण आपल्याला सांगतात. कुणाला भक्त म्हणायचं? एखाद्याने दाढी जटा वाढवली तर त्यालाही लोक भक्त म्हणतात. हिमालयातून आला असं वाटतं, त्यालाही लोक कदाचित भक्त म्हणतील. पण ते भक्ताचं लक्षण चुकीचंही ठरू शकतं. मुक्ताई महाराज म्हणतात ना, वरी भगवा झाला नामे किंवा भगवे तरी श्वान सहज वेश त्यांचा तेथे अनुभवाचा काय पंथ. मग त्याला भक्त म्हणता येत नाही. भक्ताचे लक्षण मुक्ताई महाराज सांगतात. संत तोचे जाणा जगे दया क्षमा ज्याचे अंगे, त्यांना भक्त म्हणतात. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी भक्ताचं वर्णन आलेलं आहे. स्थितप्रज्ञाचं लक्षण जे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, ते सगळं स्थितप्रज्ञाचं जे वर्णन आहे ते भक्ताचं लक्षण आहे. परत 12व्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण केलं. 12व्या अध्यायामध्ये तर भक्ताष्टकच त्याला म्हणतात. ती भक्ताष्टक प्रत्येक साधकाची पाठ असावी असं गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आम्हाला पाठामध्ये म्हणले होते. विठ्ठल विठ्ठल. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममोह निरंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितो मनोबुद्धिर योमद भक्तैः समयप्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिन्दांसितिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान्य प्रियो नरः यो नरश्रुतेन द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समय प्रिय. ही सगळी जी लक्षणं आहे 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं केली. जो सगळ्यांना समान मानतो, सर्वत्र समं पश्यति, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, त्याला भक्त म्हणतात. जो कोणी भेटू द्या सगळ्यांना आपलंच मानतो. ज्ञानोबा बोलतात ना, ही विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. हे विश्व माझ्याहून आपल्याहून भिन्नही नाही, भिन्नच नाही. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये, समोरच्या लोकांच्या अंतःकरणामध्ये जे देव पाहतात त्यांना भक्त म्हणतात. भरला घन दाट हरी दे हरी दे भरला घन दाट हरी भरला घन दाट हरी दे हरी दे भरला घन दाट हरी दे देवा पाटा हरे हवै मोठा भरला घन दाट हरी दे भरला घन दाट हरी दे याला म्हणतात पाठांतर. पाठांतर असतं. आता त्यांनी जे प्रमाण म्हणलं ते आमचं पाठ नाही का? पाठ आहे. पण ज्या वेळेला ते म्हणले भरला घनदाट हरी दिसे, पण त्याचं उत्तर पूर्वार्ध आठ होणार ना. काय ज्ञानदेव सांग देव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. पाठांतर सगळ्याच असतं, परंतु ते जिवंत असलं पाहिजे. विठाल विठाल. आगे लागत गोली पिछे होत आवाज, असं असलं पाहिजे. असो
ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला गणदाट हरी दिसे. परमात्मा सगळीकडे दिसतो. हा विठ्ठल हा चित्ते गोड लागे गाता गीते आम्हा विठ्ठल जीवन किंवा विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान. तुकोबारायने किती गोड वर्णन केलं नाटाच्या अभंगामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात सगळीकडे परमात्मा. विठ्ठल विस्तारला साई दादा रे विठ्ठल व्यापक देहो विस्तारला जणी सप्तये पाताळे भरोणे. आमच्या संतांना सगळीकडे परमात्मा दिसला महाराज. सगळीकडे कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी. सगळीकडे परमात्मा त्यांनी पाहिला. एवढं भजन केलं आमच्या गोरोबा काकाने. अखंड भजन. स्वतःचा मुलगा पायाखाली तुडवला. त्यांच्या पत्नीचं नाव संती. तिनं सांगितलं मी पाणी आणण्याकरता जाते, घरात लहान लेकरू झोपडीमध्ये आहे, लक्ष असू द्या. आणि गेले पाणी आणण्याकरता. गोरोबा काकाचं भजन चालू आहे आणि चिखल तुडवण्याचं. आता कुंभार होते, अखंड भजन करायचे, पण चिखल तुडवता त्यांनी भजन केलं. आणि भजन चालू असताना भजन करत असताना ते लहान लेकरू, आई आली नाही लवकर म्हणून ते लहान लेकरू रांगत बाहेर आलं. कधी गोरोबा काकाचं लक्षच नव्हतं, देहावरती ते नव्हतेच. आणि ते लेकरू पायाखाली तुडवलं तरी त्यांना भान नाही. शेवटी त्याच्या मानेवरती सुद्धा पाय पडला, पण तरी गोरोबा काकांना भान नाही. अखंड भजन चालू होतं पांडुरंगाचं. कसं भजन करत होते एकदा आपण सर्वजण भजन करू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा
सर्वांनी हात खाली भजन होतं त्यांचं. चोखोबरांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होती, त्यांच्या हस्तीतून आवाज येत होता विठ्ठल विठ्ठल. ते गेल्यानंतर स्वतःचा मुलगा पायाखाली तोडवला गोरोबा काकांनी. तो पुढचा भाग वेगळा आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नामदेव महाराजांनी सर्वांना भजन करायला लावलं आणि भजन करता करता त्यांना हात फुटले, कर फुटले. ते सगळं पुढचा विषय वेगळा आहे. पण भजनामध्ये एवढी ताकद आहे, गेलेले गोरोबा काकांचे हात परत वापस आले होते. स्वतःचा मुलगा मेला म्हणून त्यांनी स्वतःचे हात तोडून घेतले होते आणि ते हात नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये त्यांना परत फुटले. कशामुळं? भजनामुळं फुटले. विठाला विठाला याला भक्त म्हणतात. भक्ताचं उदाहरण दुसरं कोणतं उदाहरण द्यायचं? गोरोबा काका भक्त आहेत, चोखोबराय भक्त आहेत, सावता महाराजांनी भजन केलं, यांना भक्त असं म्हणतात. किंवा जे रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, सगळ्यांना जे आपलंसं मानतात त्यांना भजन म्हणतात, त्यांना भक्त म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. मृद सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासे अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. त्यांना भक्त म्हणतात. अजून सोपं सांगू, ह्या सगळ्या लक्षणांनी युक्त ज्यांचं जीवन आहे पूजनीय देवगडचे बाबा. जेवढे तुकोबारायांनी भक्ताचे लक्षणं सांगितलेले आहेत, जेवढे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे लक्षणं सांगितलेत, सगळ्या संतांनी जे जे भक्ताचे लक्षणं सांगितलेले, संतांचं वर्णन केलेलं आहे, त्या सगळ्या लक्षणांनी युक्त जीवन सध्याच्या काळामध्ये जर कोणाचं असेल तर पूजनीय देवगडच्या बाबांचं आहे. कोणी जा महाराज, कोणी जा बाबांकडं. बरं आले का? बरं एखादा 2-3 वर्षांनी देवगडला येऊ द्या, त्याला ओळखल्याशिवाय राहत नाही बाबा. काय असेल? सोपं नाही. आपल्याला 2 दिवसापूर्वी काय खाल्लं ते आठवत नाही. सगळ्याला लक्षात ठेवतात. ऐका, आपण त्यांची आठवण काढतो यात फार नवल नाही, पण ते आपली आठवण काढतात हे विशेष आहे. विठाला विठाला महाराज बाबांचं. जयाचे नाव तीर्थ राहो, दर्शनी प्रसिद्धीशी ठावो, जयाचने संगे ब्रह्मभाव भ्रांता शिगा. बाबांचं नुसतं देवगडला जाऊन दर्शन केलं तर त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो, त्यांच्या दर्शनामध्ये ब्रह्मभाव प्राप्त होतो. सगळं त्याचं टेन्शनच दूर होतं देवगडला गेल्यानंतर. आवय काही महाराज मंडळी म्हणतात आमची, देवगडला बाबांचं दर्शन झालं का नंतर दत्तात्रयाचं दर्शनाला नाही गेलं तरी काही वाटत नाही. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा कसं जीवन आहे महाराज त्यांचं. ज्ञानोबराय सांगतात, म्हणे शुचित्वगा ऐसे जयापाशी दिसे, अंगमन जैसे कापुराचे. ज्ञानोबराय बोलतात, कापूर पाहिलं तुम्ही? कापूर जसा आतून बाहेरून स्वच्छ असतो, निर्मळ असतो, पांढरा शुभ्र असतो, तसं निर्मळ जीवन, स्वच्छ जीवन गुरुवर्य बाबांचं आहे. म्हणे शुचित्व गायसे. ज्ञानोबराय सांगतात, रत्न पाहिलं, रत्न जसं आतून बाहेरून स्वच्छ असतं, निर्मळ असतं, तसं जीवन गुरुवर्य बाबांचं आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. विठाला विठाला भाग्यवान आहे तुम्ही आम्ही. ज्यांनी श्री समर्थ सद्गुरु के संगरी बाबांना पाहिलं, बन्सी बाबाला पाहिलं, ते सगळे भाग्यवानच आहेत. पण आम्ही छाती टोकून सांगू, आम्ही भाग्यवान आहे. का? आम्ही नुसतं बाबांना पाहिलं नाही, त्यांच्या सहवासात आमचा काळ जातोय. विठाला विठाला सुखया संत समाधानी, सुखया संत समाधानी, नित्य तुलावे पूजिया नामे, नित्य तुलावे पूजिया
संत संगतीचे काय सांगू सुख साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. या वारकरी संप्रदायामध्ये 3च जणांना शांती ब्रह्म पदवी प्राप्त झाली. पहिले शांती ब्रह्म ही पदवी पैठण निवासी नादबाबांना शांती ब्रह्म पदवी प्राप्त झाली. दुसरी शांती ब्रह्म पदवी आळंदीमध्ये सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान मारुती बाबा कुरेकर बाबांना शांती ब्रह्म पदवी प्राप्त झाली. आणि या वारकरी संप्रदायामध्ये तिसरी शांती ब्रह्म ही पदवी जर कोणाला प्राप्त झाली असेल तर पूजनीय देवगडच्या बाबांना प्राप्त झाली. उभयलोकी कीर्ती सोळा माना उभयलोकी कीर्ती सोळा योगाची संपदा त्याग आणि शांती. त्यांच्या जीवनामध्ये त्याग आहे. जगभर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये जर सद्गुण असतील तर सगळं जग त्याची पूजा करतं. शास्त्रकार सांगतात गुणान सर्वत्र पूज्यन्ते पितृवंशो निरर्थकः वासुदेवम नमस्यन्ति वसुदेवम न ते जनः. माणसाकडे जर चांगले गुण असतील तर लोक त्याची पूजा करतात. जिवंत उदाहरण पूजनीय देवगडचे बाबा आहे. संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी संत तोची जाना क्षमा दया क्षमा सगळ्यावर लक्ष आहे बाबांचं. कोणी देवगडला जा नका जाऊ पण तरी एवढं ध्यानात ठेवा आपल्यावर सगळ्यांवर लक्ष आहे म्हणून आपण सगळे टामटुमे व्यवस्थित आहे. काही भागामध्ये जा महाराज तुम्ही कुठंच हिरवं पाहायला भेटत नाही. आपण आता पंढरी क्षेत्राला पंढरी वारीला जात असताना सगळ्यांनी पाहिलं. पण आज बाबांची कृपा आहे प्रवरामाईची आपल्यावरती कृपा आहे साधू संतांचे आशीर्वाद आहे. या रस्त्याने मोठे बाबा फिरले असतील बन्सी बाबा फिरले असतील साधू मंडळी या रस्त्याने फिरलेले असतील कोणाच्या शेतातून कोणाच्या बांधावरून गेले असतील सांगता येत नाही. म्हणून आज ही भूमी आपल्याला हिरवीगार पाहायला भेटते. हे विसरता कामा नये. मी मोठ्यांच्या मुखातून ऐकलं होतं एक वाक्य जोपर्यंत एखादा साधू महात्म्याचं वास्तव्य त्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत त्या भूमीला अजिबात घाबरण्याचं कारण नाही लोकांना. पण ज्या वेळेला तो साधू महात्मा तिथून निघून जातो मग तिथून पुढची गॅरंटी नाही. पण बाबांना किती काळजी आहे महाराज आपली. श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांनी बाबांना इथं आणलं आणि बाबांना एवढी काळजी आहे की पुढं सुद्धा यांचं कल्याणच व्हावं. गुरुवर्य स्वामीजींची निवड केली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी यांना भक्त म्हणतात. अजून भक्ताचे लक्षण काय सांगणार. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. तुकोबरायांनी सांगितलं जे देहावरती उदास असतात त्यांना भक्त म्हणतात. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो त्यांना भक्त म्हणतात. मग का देहावर जो उदास आहे त्यांना भक्त म्हणतात. हे तुकोबराय सांगतात.
पण एखादा भक्त असाही असतो, तो फक्त देहावरच उदास असतो, वरून वरून काही गोष्टीचा त्याग केलेला असतो, पण अंतःकरणामधून मनातून त्याग नसतो त्याचा. असाही भक्त आपल्याला पाहायला भेटेल. कळतंय ना माझं बोलणं? एखादा त्याने सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे, वरून वरून आपल्याला पाहायला भेटतो, पण मनातून त्याने त्यागच केलेला असेल हे सांगता येणार नाही. काय झालं, एक बोक्या होता, बोक्या. तुम्हाला नाही म्हणलं बरं का, तुमच्याकडे हात केला, ते सांगण्याचे हावभाव असतात ते. अरे एक बोक्या होता, आणि त्या बोक्याने ठरवलं की घरामधले सगळे आता बाहेर गेलेले आहेत आणि आपण सुद्धा घरामध्ये कोणताच उंदीर खायचा नाही, असं त्यांनी ठरवलं. कोणी ठरवलं? बोक्याने ठरवलं. उंदीर खायचा नाही, किती काही झालं तर उंदीर खायचं नाही. आणि त्यांनी मनामध्ये त्यांनी फक्त वरून वरून ठरवलं ते आता उंदीर खायचं नाही. ठीक आहे ना महाराज. आणि मस्त तो झोपून राहिला. उंदरं यायचे, त्याच्या जवळून यायचे, त्याचे टिंगल टवाळी करायचे, निघून जायचे, तरी बोक्या डोळे उघडत नव्हता. आता त्यांनी ठरवलेलं होतं वरून उंदीर खायचं नाही. झालं असं, त्या उंदरांना वाटलं हे खरंच आपल्याला खाणार नाही. आणि मग ते उंदरं त्याच्या जवळ यायचे, कोणी त्याच्या आजूबाजूनी पळायचं, काही काही उंदीर तर नंतर नंतर त्याच्या अंगावर उड्या मारायला लागले. आणि मग याला वाटलं आता यांना खरा माझ्यावर विश्वास बसला, खरा विश्वास बसला. हा. आणि मग त्यांनी त्या बोक्याने सांगितलं, का रे म्हणले, तुकोबारायांनी एक गाथ्यामध्ये प्रमाण लिहिलं. आता तो महाराज होता बोक्या, त्याने सांगितलं गाथ्यात एक प्रमाण आहे. कोणतं? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. जन्माला आल्यानंतर सार्थक होतं कधी? विठ्ठलाला पाहिल्यानंतर. मग तो बोक्या म्हणला, तुम्ही जे उंदर आहेत ना, एक काम करा म्हणले, मी स्वतः दिंडी चालक होतो. बोक्या म्हणला, हा मी स्वतः दिंडी चालक होतो, आणि तुम्ही काय करा, सगळे कोणी टाळकरी व्हा, कोणी महाराज मंडळी व्हा, कोणी पखवाज वादक एक उंदीर व्हा, कोणी विनेकरी व्हा. सगळ्यांनी ठरवलं, बोक्याने सांगितलं. आणि म्हणले आपण दिंडी काढू, कारण तुकोबारायांनी गाथ्यात लिहिलेलं आहे काय, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखील आहे. मग आपल्याला सगळ्यांना विठ्ठलाला पाहायला जायचं. तुकोबाराय म्हणतात ना, पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. मग आपल्याला सगळ्याला जायचं म्हणले. आणि मग ठरवलं त्यांनी, त्या उंदरांनी. ठीक आहे म्हणले. लगेच 2 झेंडेकरी झाले, कोणी विणा घेतला, कोणी पकवास घेतला, कोणी टाळ घेतले. आणि जशी आपली दिंडी निघते तशी त्यांची दिंडी निघली. सगळे उंदरं लाईनीत. हा, इथून निघले महाराज. कुठून? ते इथले नव्हते हो, हा ते सेलपिंपळगावचे होते विजू महाराज, आळंदी पसलं. आणि ते सगळी टीम त्यांची ते आळंदीवरून निघले माऊलीच्या सोहळ्यात. हा, पहिला मुक्काम पुण्यात, दुसरा मुक्काम सासवडमध्ये, नंतर जेजुरी, लोणंद, नातेपुते, माळशिरस, फलटण, अशी बरेच, आता सगळे आठवण मला, पण ते सगळे निघले महाराज. सगळे मुक्काम झाले. फक्त वाखरीमध्ये त्यांचा शेवटचा मुक्काम. उद्या सकाळी आपण पंढरपुरात पोहोचणार आहे. आणि दशमीला ते सगळे पंढरपुरात, म्हणजे दशमीला ते वाखरीतून दुपारी निघतात. माऊलीचा सोहळा वाखरीमधून दुपारी निघतो. आणि त्यांनी ठरवलं की म्हणले आता उद्या एकादशी आहे, आपल्याला पंढरपुरामध्ये जायचं. हा, आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे. तो बोक्या महाराज त्यांना सांगायचा अधूनमधून. आणि मग दशमीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी ते दुपारी निघली. दिंडी रस्त्याला लागली. आणि चालत असताना झेंडेकरी पुढं चालायचे, आपल्यासारखे नव्हतं चालत, एक पुढं एक थेट मागं, सगळे लाईनीत चालायचे. आणि मग चालता चालता पुढं चालता चालता हा बोक्या महाराज पुढच्यांना ओरडायचा, भजन म्हणा, चला सगळ्यांनी भजन करा, टाळ वाजवा, पखवाचा आवाज कमी येतोय, भजन करा. महाराज ओरडून सांगितले, ती उंदरं टाळ वाजायची जोरात. हा, आपल्याला जर बाबांनी नुसतं असं केलं तर सगळे कसे, हा घुळघुळा वाजती टाळ. बाबांनी नुसतं असं करायचं उशिरे महाराज, देवगडच्या बाबांनी लगेच टाळ असे वाजतात ना सुंदर. तसं त्याने सांगितलं, वाजवा म्हणले टाळ. सुंदर भजन रंगलेलं आहे. आणि भजन करता करता तो बोके पुढून मागे यायचा, ओरडून सांगायचा, भजन करा, पुढे बघा, पंढरीत आपल्याला आता पांडुरंग परमात्मा दिसणार आहे, समोर देव आपल्याला दिसणार आहे, पंढरी क्षेत्र जवळ आलेलं आहे, अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती आपल्याला देव दिसणार आहे, चला पुढे बघा, भजन करा. आणि असं म्हणायचा, बोक्या मागे यायचा, मागून एक एक उंदीर गायब करायचा.
एक एक उंदीर गायब करायचं. महाराज चालू ना त्याचा सपाटा. आणि जेव्हा सगळे उंदीर त्यांनी खाल्ले, वेळ कमी असल्यामुळे लवकर खाल्ले, आणि त्यांनी सगळे उंदीर खाल्ले महाराज. 2च शिल्लक राहिले. ती झेंडेकराच्या मनात विचार आला, आपण तर एवढं सुंदर भजन चालू होतं पण टाळाचा आवाज कमून येईना, काय झालंय नेमकी. म्हणून त्यांनी सहज मागं वळून पाहिलं. अहो महाराज एकच शिल्लक नाही ना, याने सगळीच संपवली. सगळे उंदीर यांनी संपवले महाराज. मला सांगा, माझं उदाहरण संपलं. बोक्याने काय ठरवलं होतं? उंदीर खायचा नाही, काय ठरवलं होतं? पण त्याने मनातून ठरवलं होतं का? वरून वरून ठरवलं की आता उंदीर खायचे नाही, पण मनातून त्याने ठरवलं नव्हतं. तसा एखादा भक्त असू शकतो, वरून वरून त्याग करू शकतो, पण अंतःकरणातून तो देहावरती उदास नसेल. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्या भक्ताचे आशापाश निघून गेलेले. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. उदास शब्दावरती तुकोबाराय बोलले, पण गेले आशा पाश निवारणी. तुकोबाराय म्हणतात त्या भक्ताची आशा पण शिल्लक नाही, त्याला भक्त म्हणतात. त्याचे पाश म्हणजे बंधन, संसारूपी बंधन. बंधन कशाला म्हणतात? धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, हे सगळं जे आहे ना, हे बंधनच आहे. आणि हे सगळे बंधन त्या भक्ताचे निघून गेलेले असतात. त्याचं कारण, त्याचा विषय नारायण झालेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. का असतात? त्यांचा विषय नारायण झालेला आहे. त्यांची आशा शिल्लक नाही, बंधन शिल्लक नाही. त्याचं कारण, त्यांचा विषय नारायण झालेला आहे. परमात्मा हाच त्यांचा एक विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. त्या भक्ताचा विषय नारायण झाले असल्यामुळं त्याला जन धन आणि माता पिता आवडत नाही. तुकोबाराय यांनी सांगितलं. जन का आवडत नाही हो? प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक आहेत या जगामध्ये. किती प्रकारचे? हे तुकोबारायांनी सांगितलं. 3 प्रकारचे लोक आहेत महाराज. धडक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. आपण गाढवाचं उदाहरण घेऊ. गाढव बऱ्याच वेळा येऊ राहिलं कीर्तनात, एवढ्या वेळेस घेऊ आता. महाराज बापलेक होते. गाव सोडायचा विचार त्यांनी केला मनामध्ये. गाव सोडून दुसऱ्या गावाला जायचं म्हणले, इथं थांबायचं नाही. आणि ते गाढव घेतलं, निघाले. आणि निघाल्यानंतर शेजारी एक गाव लागलं. कोणतं होतं? आपण जैनपूर घेऊ, कारण जैनपूरला जायचं ना 19 तारखेला कीर्तनाला, त्याच्यामुळे तिथलं घेतलं. आणि जैनपूर गाव लागलं. त्या गावातल्या लोकांनी विचारलं, गाव म्हणले कुठं चालले? काही नाही म्हणले, गाव सोडून बाहेर चाललो. बरं बरं ठीक आहे. थोडं पुढं गेल्यानंतर त्यांनी दोघांनी ठरवलं, आपण काय करू म्हणले, पायी पायी चालण्याचा कटाळ येतोय. एक एक जण पायी, एकदा मी थोड्या वेळ बसतो घोड्यावरती गाढवावरती, नंतर तू बस. मुलाला सांगितलं. मुलगा म्हणला ठीक आहे. म्हातार गाडीवर गाढवावर बसलं आणि चालायला लागलं.
चालत असताना थोडं पुढे गेल्यानंतर एका माणसाने ते पाहिलं आणि आवाज दिला. का हो म्हणले बाबा, कुठं चालले? काय नाही, गाव सोडून दुसरीकडे चाललो. हा कोण आहे तुमचा? मुलगा आहे म्हणले. माझा मुलगा आहे? अरे म्हातारे तो काय लोणचं घालायचं का म्हणे? तू खुशाल गाढवावर बसला आणि त्याला खाली पायी चालवतो, उतर खाली. बापाला वाटलं, उतरलं बिचारा ते खाली. लगेच बसवलं कोणला? मुलाला. परत चालायला लागला. चालत असताना थोडं पुढे गेल्यानंतर परत एक बाई भेटली. का रे बाळा, तुला शोभतं का? हे कोण आहेत? वडील. अरे तुला कळतं का म्हणे, खुशाल ते पायी चालतात आणि तू गाढवावर बसला. या दोघांनी विचार केला. आधी तो भेटला, मी वरती बसलेलो होतो, तर तू म्हणलं शोभतं का तुला? आता तुला गाढवावर बसवलं, ही बाई म्हणते शोभतं का तुला? हा, मग दोघांनी असं ठरवलं, आता आपण दोघांनी बसवायचं म्हणे त्या गाढवावरती. दोघं बसले आणि चालायला लागले. परत थोडं पुढे गेल्यानंतर एक माणूस भेटला, एक व्यक्ती त्यांना भेटला. का हो म्हणले, शोभतं का तुम्हाला? काय झालं आता? अहो म्हणले, त्या गाढवाला काही जीव आहे का नाही? खुशाल दोघं गाढवावर बसले. हा, 3.5 फूट इंच ते गाढव 1.25 फुटावर आलं तुमच्या वजनाने. उतर खाली. दोघाला उतरलं. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. लोक गाढवावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. या जगामध्ये किती तुम्ही चांगलं वागा, हे विशाल महाराज खोलेंचं वाक्य. किती चांगलं वागा महाराज. त्यांनी सांगितलं, किती चांगलं वागा तुम्ही, पण समाज एका चुकीची वाट पाहत असतो, फक्त एका चुकीची. तुमच्या बाकीचं चांगलं जे केलेलं असतं ना, त्या सगळ्या गोष्टीवर पाणी फिरतं. त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं, आपण फक्त त्याचा अर्थ लावला. विडाला विडाला. यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपला परमार्थ आपण थाटात करायचा महाराज. पण एक आहे, आपण पण आपला पाय घसरू द्यायचा नाही. विठाला विठाला. जन आवडत नाही, ठीक आहे म्हणले महाराज, जन आवडत नाही. तुकोबराय म्हणले, जन आवडत नाही हे ठीक आहे. लोक म्हणले, पण धन का आवडत नाही? अहो तुका म्हणे, धन धनासाठी देती प्राण. अहो इथं गाडीवर चाललं तर रस्त्याने जर काही पिवळं पडलेलं दिसलं तर गाडी थांबून आपण ती माती अशी बाजूला करतो. हा, म्हणजे मी नाही केली, पण एखादा करतो ना, काही पिवळं चमकलं तर. अहो 1.5 लाखावर गेलंय ते. आसक्ती आहे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये. पण भक्ताला ते धन आवडत नाही. उदाहरण, आमच्या तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. तुकोबरायांची परिस्थिती गरीब होती आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी नजराणा पाठवला. तर तो नजराणा पाहिल्यानंतर तुकोबराय त्यांना म्हणतात, सोने रुपये आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने आणि माती समान हे आम्हा चित्ती, ते मातीच्या समान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, अहो राजे, अहो तुकोबराय तुम्ही सुखी व्हावं म्हणून आम्ही तुम्हाला देतो. त्यावेळेला तुकोबरायांचे शब्द आहेत. तुकोबराय म्हणतात, राजा आम्ही सुखी व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकच करा, आम्ही देणे सुखे, आम्ही देणे सुखे, आम्ही देणे सुखे, आम्ही देणे सुखे. बाबा सुखे तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल हा चित्ती गोड लागे गता गीती, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळया धन. तुकोबराय म्हणले, एवढंच करा, फक्त विठ्ठल विठ्ठल भजन करा, आम्ही सुखी होऊ. कंठे मिरवा तुळशी, रोत करा एकादशी. एवढंच सांगितलं तुकोबरायांनी. धन स्वीकारलं नाही, धन आवडत नाही. धनामाग 15 अनर्थ सांगितले, ते आता मी सांगत नाही.
पण ती आवडत नाही. त्या खऱ्या भक्ताला जन आवडत नाही, कारण ते जन कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहेत. लोक स्मशानापर्यंतच आपल्या सोबत येणार आहेत, किती आपले जरी असले तरी. म्हणून ते संतांना भक्ताला आवडत नाही. धन आवडत नाही, कारण धनाच्या पाठीमागं 15 अनर्थ आहेत, म्हणून ते धन आवडत नाही. पण मग माता पिता आवडत नाही. लोक म्हणले अहो जन आवडत नाही हे ठीक आहे, धन आवडत नाही हे ठीक आहे, पण त्या भक्ताला माता पिता आवडत नाही. त्याचं कारण काय? तुकोबराय म्हणतात नावडे जनधन माता पिता. त्याचं कारण असं आहे, माता का आवडत नाही त्या भक्ताला? तर भरताला काही सारखी जर आई असेल तर ती भरताला आवडत नाही. आणि भक्त प्रल्हादाला मारणारा हिरण्यकश्यपू सारखा जर बाप असेल, परमार्थाला आडवा येणारा जर असेल तर तो बाप आवडत नाही. मायबाप आवडतात त्या भक्ताला, पण कोणते? जे परमार्थ करता अनुकूल आहे तेच मायबाप आवडतात. म्हणजे आपल्या मुलांना परमार्थ करू देत नाही, देवाच्या चरणाजवळ जाऊ देत नाही, ते मायबाप त्या भक्ताला आवडत नाही. मला हे पण माहिती आहे, मा बाप इथं कीर्तन ऐकायला आहे. नाही, मायबाप आवडत नाही मी सांगतो ना, पण कोणते आवडत नाही? जे परमार्थ करू देत नाही. त्यांनी तर मला परमार्थात उतरवलंय. विठाला विठाला नावडे जनधन माता पिता. हा ठीक आहे म्हणले महाराज, मग त्याला जनधन माता पिता आवडत नाही, पण त्या भक्तावर जर संकट आलं तर त्याला कोण त्याच्यातून मुक्त करतं? अभंग. मागे पुढे काहीच संकटे पडो निधी. त्या भक्तावर जर संकट आलं तर त्या संकटातून भगवान परमात्मा त्याला सोडवतो. कोणतंही संकट आलं तरी देव उभा मागे पुढे उगवी कोढे संकट. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे काहीच संकटे पडो निधी. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं कोणतंही काम करतो महाराज, कोणतंही काम करतो. कोणतंही संकट असू द्या. अहो
अर्जुनाचा सारथी झाला. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पांचजन्यास पुरीला अवलीळाची. भगवान परमात्मा संकट आल्यानंतर स्वतः सामोरं जातो आणि भक्ताला पाठीमाग घालतो. द्रौपदीवरती संकट आलं, नेसती लुगडी सवे झालो. द्रौपदीसाठी स्वतः भगवान परमात्मा साडी झाली होती. कोणतंच काम भक्तावरती कोणतं संकट येऊ द्या लाज बाळगत नाही. आमच्या चोखोबराच्या पत्नीचं बाळक पण जगाच्या मालकाने केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. भक्तावरती कोणतं संकट आलं तरी भगवान परमात्मा त्याच्यातून सोडवतो. आणि अशा भक्ताच्या सत्कर्मामध्ये जर कोणी आडवं आलं, त्याला परमार्थ करता कोणी भीती घातली, परमार्थ जर त्याच्या पद्धतीनं त्याला करू दिला नाही, कोणी जर आडवं आलं तर तुकोबराय सांगतात त्याला नरकाला जावं लागेल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे सत्य कर्म
मध्ये येऊ नका, आडवं येऊ नका. चांगलं कर्म करत राहा, चांगलं होईल आपल्यासोबत. अखंड चांगलं करत राहा. चांगलं करता आलं तर चांगलं करा, फक्त कोणाचं वाईट करू नका. हा, फक्त चांगलं करायचं. काय करायचं? चांगलं करायचं. म्हणजे कोणाबद्दल द्वेष ठेवायचा नाही, कोणाचा रागही करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही आणि कोणाची स्तुतीही करायची नाही. हे 4-5 सूत्र जीवनात पाळले ना, काही कमी पडत नाही महाराज. चांगलं जीवन जगायचं. जितने तारे गगन में उतना शत्रु होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. कबीरजी महाराज म्हणतात, जितने तारे गगन में, गगनामध्ये जेवढे तारे आहेत तेवढे जरी आपले शत्रू असले, पण एक रघुराज भगवंताची जर कृपा असेल तर कोणी आपला केस वाकडा करू शकत नाही. पण त्याच्याकरता आपला परमार्थ तेवढा शुद्ध असला पाहिजे, आपली वाट पण योग्यच असली पाहिजे. हा, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो श्री राम से. ज्ञानेश्वर माऊली महाराज